फूड पगलू में आपका स्वागत है। तर आज मी इथे बनवते झणझणीत एकदम अशी अंडा करी गावरान पद्धतीची। त्यासाठी मी 4 एग बॉईल घेतलेले आहेत। सगळ्यात पहिलं म्हणजे महत्त्वाची गोष्ट, जर का माझा तुम्ही चॅनल सबस्क्राईब नाही केला असेल तर नक्की करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन नवीन ज्या रेसिपीज आहेत त्या मिळतील। आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। सो अंडा करीची तयारी करूयात। मी इथे एक चिरलेला कांदा घेतला आहे, खोबरं, लसूण, अद्रक, टोमॅटो, मेथी दाणे, सफेद तीळ, फ्रेश कोथिंबीर, 2 लविंग, 2 काळी मिरी आणि थोडंसं टाकून ते व्यवस्थित असं परतवून घेतलं आहे, जेणेकरून आपलं टोमॅटो सॉफ्ट होईल आणि कांद्याचा आपला कलर चेंज होईल, जसं तांबूस होईल आणि सॉफ्ट होईल। त्याच्यानंतर आपल्याला ते वाटण करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये वाटण करताना मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे 1 चमच गरम मसाला आणि पाणी। सो स्मूथ पेस्ट करून घ्यायचे। आता आपण तडक्याची तयारी करूयात। त्यासाठी मी 2 टेबलस्पून ऑइल, कढीपत्ता, तेजपत्ता ते टाकलेलं आहे। त्याच्यानंतर मी आपलं जो वाटण केलेलं आहे गोडा वाटण ते मिक्स केलं आहे। त्याला व्यवस्थित 2-3 मिनटं असं परतून झाल्यावरती मी जे आपले स्पायसेस आहेत सगळे ते ॲड केलेले आहेत। त्याच्यानंतर ते थोडं पाणी टाकून ते 4-5 मिनटासाठी मीडियम फ्लेमवरती मसाले जे आहेत ते प्रॉपर असे शेकायला दिलेत। आणि ऑइल सेपरेट झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲड करते आहे आपले अंडे। सो अंड्याला मी चीर मारते आहे, जेणेकरून जे आपले मसाले जे आहेत सगळे ते व्यवस्थित असे आपल्या अंड्याला आतमधूनही लागतील, त्याचा मसाल्याचा फ्लेवर येईल। सो म्हणून मी ते प्रॉपर असे मी कट करून अंड्यांमध्ये अंडे जे आहेत ती मसाल्यामध्ये टाकते। सो तुम्ही पाहू शकता मस्त असं मसाला जो आहे तो व्यवस्थित एकदम शिजलेला आहे। आपलं ऑइल जे आहे तेही सेपरेट झालेलं आहे मसाल्यांपासून आणि त्याचा फ्लेवर एकदम मस्त लागतो। मी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी त्याच्यामध्ये जे खडे मसाले आहेत, अख्खे मसाले, गरम मसाले ते कमी टाकलेले, कारण की मी वाटण जेव्हा करते तेव्हाच मी वाटणामध्ये 1 चमच एवढा तिखट गरम मसाला ॲड केलेला आहे। सो म्हणून मी आता गरम मसाला यूज नाही करणार आहे। सो आता आपण जेव्हा फोडणीला येते तेव्हा गरम मसाला यूज करायचा नाही आहे गाईज। त्याचप्रकारे आता सगळे अंडे मिक्स झाल्यावर 2-3 मिनटासाठी आपल्याला व्यवस्थित अशी ती परतवून घ्यायची आहेत, जेणेकरून आपला जो मसाला आहे तो अंड्यांना आतमध्येही लागायला पाहिजे आणि त्याचा फ्लेवरही एकदम मस्त असं एकदम टेस्टी लागतं ते। सो आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहे पाणी। जसं आपल्याला पाहिजे त्याच्यानुसार आपण बनवू शकतो। जर काही तुम्हाला थिक ग्रेव्ही हवी आहे तर तुम्ही थिकही ठेवू शकता, किंवा तुम्हाला भातावरती पाहिजे आहे किंवा तुम्हाला असं नॉर्मल कन्सिस्टन्सी हवी आहे तर तुम्ही तसंही करू शकता। मी याच्यामध्ये 2 बाउल एवढा पाणी टाकणार आहे। पाणी ॲड करून ते झाकून ठेवून देते 5-6 मिनटासाठी हाय फ्लेमवरती आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त अशी एकदम उखाळी आलेली आहे। आता त्याच्यावरती फ्रेश करिएंडर गार्निश करते मी चॉप करून। आपली अंडा करी आहे गावरान पद्धतीची एकदम झणझणीत ही तयार झालेली आहे गार्निश सर्व करण्यासाठी। सो तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही ही सर्व करू शकता। सो थँक्यू गाईज।